जय शंकर. श्री स्वामी समर्थ. बुवा आणि महाराज परत आले. आव्वांनी गाभाऱ्यात जाऊन पाहिलं तर जनार्दन बुवा तिथे नव्हते. आव्वांना हे खरं वाटतच नव्हतं. स्वतःला आव्वा म्हणाल्या की आपलं इतकंही वय झालं नाहीये की जणू इथे असून मला दिसणार नाही. आता माझ्या समोरच आत आला, पण गेला तरी कुठे हा? पांडुरंगा, माझ्या जणूला सुखरूप आण रे देवा. आव्वा बाहेर येऊन बसल्या आणि तेवढ्यात गाभाऱ्यातून महाराज बाहेर आले. आव्वांनी त्यांना विचारलं, कोण हो तुम्ही? आणि इथे असं न सांगता गाभाऱ्यात कसे जाऊन आलात तुम्ही? महाराज म्हणाले, हे तुझ्या जणूलाच विचार, तोच सांगेल तुला. आता आमच्यासाठी आधी चहा करून दे. आणि गाभाऱ्यातून जनार्दन बुवाही बाहेर आले. आव्वांनी चहा करून आणला. चहा पिऊन महाराज उठले आणि बुवांना म्हणाले, बुवा, येतो रे आम्ही. बुवांनी विचारले की महाराज, आता पुन्हा आपले दर्शन कधी होईल? महाराज हसून बोलले, होईल होईल, आता होतच राहील. हे ऐकून बुवा एकदम खुश झाले. महाराज तिथून गेले आणि आव्वा बुवांवरती प्रश्नांचा भडीमार करू लागले की ते कोण होते, गाभाऱ्यातून ते दोघे कुठे गायब झाले आणि बुवा त्यांचे पाया का पडत होते. बुवा आव्वांना म्हणाले, आव्वा, जे आले त्यांचं नाव शंकर महाराज आहे. तुमच्या बाकीच्या प्रश्नांचे उत्तर कसे देऊ ते समजेनासे झाले आहे. उत्तर देण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाही आहेत, पण इतकं सांगू शकतो की आयुष्य सार्थक झाल्यासारखं वाटत आहे. यावर आव्वा म्हणाल्या, अरे तुझे शंकर महाराजच मला म्हणाले, तुझ्या जणूला विचार, तोच सांगेल तुला. मग आता त्यांचा शब्द नाही पाहणार तू? बुवा आव्वांसमोर येऊन बसले. बर आव्वा, सांगतो, सगळं काही सांगतो. त्यांचं नाव शंकर महाराज आहे. ते मला कुरवपूरला घेऊन गेले होते. गाभाऱ्यात गेलो, त्यांनी माझा हात पकडला आणि दुसऱ्या क्षणात आम्ही दोघे कुरवपूरला पोचलो. ते मला तेथे एका गुहेत घेऊन गेले आणि मला श्रीपाद श्री वल्लभांचे सिंहासन दाखवले. ते त्या सिंहासनावरती जाऊन बसले आणि मलाही बस म्हणत होते. अव्वा, माझे धैर्य तरी कसे होणार? देवाच्या सिंहासनावरती आपण कसे बसायचे? इतक्यात त्यांनी माझा हात धरून मलाही ओढून घेतले आणि सिंहासनावर बसवले. असे नका करू म्हणून मी त्यांना बोलणार, इतक्यात त्यांच्या जागी स्वतः श्रीपाद श्री वल्लभ बसलेले होते. त्यांनी मला तारक मंत्राची दीक्षा दिली आणि त्यांच्या चरणावरती डोके ठेवून मी आशीर्वादही घेतला. आणि दुसऱ्या क्षणात पुन्हा तिथे शंकर महाराज बसलेले होते. तुला सांगू अव्वा, आज मला माझे जीवन सार्थक झाल्यासारखे वाटत आहे. हे सगळं ऐकून आव्वांना खूप रडू आले. त्यांनी हात जोडून देवाला नमन केले. देवा, अशीच कृपा राहू देत रे आमच्यावर. ही तर महाराजांची शुभराय मठातील पहिली भेट होती. महाराजांच्या अजून अनेक लीला तिथल्या लोकांना अनुभव करायच्या होत्या. बघत राहूयात पुढील भागांमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय शंकर. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.